नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता दामिनीने अर्जुनला आणि सायलीला डिनरला बोलवलेलं असतं, पण आता अर्जुनला आणि सायलीला समजतं की ही दामिनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला इथे बोलवलेलं आहे। तर अर्जुन आता चांगलाच सुनवतो। तर आता दामिनी म्हणते आपलं प्रोफेशन असं आहे ना, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो या डीलमध्ये ना तुमचा फायदा आहे, माझा नाही। तेव्हा आता अर्जुन लगेच म्हणतो की मी न कायद्याच्या बाहेर कोणतंच काम करत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे, म्हणून मला अशा डील कधी कराव्याच लागत नाही। आता दामिनी लगेच म्हणते तुझ्या मधुभाऊंनी म्हणजे तुझ्या क्लायंटने एक हजेरी चुकवलेली आहे, हे कायद्याच्या विरोधात नाही आहे का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे, पण मी कोर्टाकडून परमिशन मागितली होती की मधुभाऊ 7 दिवस कोर्टामध्ये येणार नाही, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी पाठवणार नाही असं आता कोर्टाकडून मी परमिशन घेतलेली होती। आता दामिनीचे होश उडतात। दामिनी अर्जुनकडे एकसारखी बघत असते। आता दामिनी लगेच म्हणते मला प्रियाचे सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट पाहिजे आहे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो तुम्हाला कशाला हवे ते रिपोर्ट, तुम्हाला काही डाऊट आहे का प्रियाबद्दल? तेव्हा आता म्हणतो नाही ते रिपोर्ट कशाला तुम्हाला देऊ मी, ते आता तुम्हाला कोर्टातच भेटतील। तेव्हा आता सायली म्हणते प्रिया खोटं बोलते आहे हे त्या तज्ज्ञांना कळालं असेल। तर आता हे ऐकून दामिनीला खूप मोठा धक्का बसतो, दामिनीची बोलती बंद होऊन जाते। तेव्हा आता सायली म्हणते हे बघा मिस दामिनी मॅडम, सापाबरोबर जर कधी आपण मैत्री केली तर साप आपल्याला दंश मारणारच, तो आपल्याला विषबाधा होणारच, असं आता टोमणा चांगलाच दामिनीला मारत असते सायली। तेव्हा आता अर्जुन आणि सायली जायला आणि त्यात अर्जुन म्हणतो की आता आपण उद्या कोर्टातच भेटूया। तेव्हा आता सायली मागे येते आणि परत दामिनीला म्हणते की दामिनी मॅडम अजून एक गुलाबजाम घ्या, कारण खूप छान दिसत आहे, खूप छान झालेले दिसत आहे। मी तुमचंच घर आहे पण मी तुम्हालाच आग्रह करते आहे, कारण कसं आहे ना उद्या तुम्ही आम्हाला याच्यासाठी बोलवलं की तुम्हाला तुमचा फायदा करून घेता येईल म्हणून, पण आम्ही तशातले नाही आहे। तुम्हाला समजलं ना, उद्या कोर्टात घेऊन या, तुम्हाला उद्या कोर्टामध्ये याची गरज आहे गुलाबजामची। तर आता हे पाहून अर्जुनला म्हणजे सायलीकडे पाहून खूप प्राऊड फील होतं की सायली बरोबर दामिनीला उत्तर देते आहे। तर आता दामिनी इतकी चिडलेली असते, ते निघाल्यावर आता दामिनी ग्लास घेते आणि जोरात आपटते। तिचा काहीच फायदा झालेला नसतो, ती विचार करत असते एवढं सगळं खाण्यापिण्याचा ड्रामा केला मी आणि यांनी काय माझाच अपमान करून माझ्याच तोंडावर आणि माझ्याच घरात माझा अपमान करून निघून गेले, असं आता दामिनीला खूप वाईट वाटत असतं। तर आता दुसरीकडे पूर्णाई, कल्पना आणि प्रताप तर सगळे 3 जण हॉलमध्ये बसलेले असतात। तेव्हा आता पूर्णाई म्हणते काय ग कल्पना, तू माझी सासू आहे की मी तुझी सासू आहे? एवढासा आईस्क्रीम दिला मला, तर एवढ्याशा आईस्क्रीममध्ये काय होणार आहे माझं? तेव्हा आता कल्पना म्हणते मग तुम्हाला शुगर आहे ना, तुम्हाला आईस्क्रीम खायची मजा घ्यायची आहे की शुगर वाढवायची आहे? तेव्हा आता पूर्णाई म्हणते माझी शुगर काही एवढी वाढलेली नाही आहे, कमी झाली आहे म्हणून मी आईस्क्रीम खाल्ला, तेव्हा सांग रे तुझ्या बायकोला। तर आता प्रताप म्हणतो पूर्णाई ते मी काही सांगणार नाही, कारण ती तुझी सासूच आहे या बाबतीत, तर या बाबतीत मी काही मध्ये बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही दोघं करा। तेव्हा आता कल्पना म्हणते पूर्णाई तब्येतीकडे लक्ष द्या, शुगर वाढली तर काय करायचं? तेव्हा आता पूर्णाई म्हणते अगं हो, पण एवढूशा याच्याने काय होणार आहे? पण कल्पना काही ऐकायलाच तयार नसते। पूर्णाई चिडत कल्पनावर म्हणतात दिला तर केवढा दिला, एवढाच आईस्क्रीम दिला, याच्याने काही मन भरतं का? आता पूर्णाईचं हे बोलणं पाहून आता प्रतापला खूप हसू येत असतं, प्रताप हसत असतो, तर आता कल्पनासुद्धा हसत असते। पूर्णाई अहो तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, असं कल्पना म्हणते आणि गालातल्या गालात हसत असते पूर्णाईचा राग पाहून। तर आता त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली तिथून आलेले असतात। तर प्रताप म्हणतो आम्ही तुमच्यासाठी काही जेवणासाठी थांबलो नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आम्ही आमच्या क्लायंटकडे गेलो होतो, पण तो क्लायंट आहे ना नालायक निघाला, तोच आम्हाला फसवण्यासाठी तिथे आलेला होता, म्हणून आम्ही काही जेवण करून आलो नाही, डिनर काही केलं नाही, घरीच करू डिनर। तर आता इथे सायली म्हणत असते की अहो आज तुम्ही पूर्णाईंकडे बसा, आज मदर्स डे आहे ना। तर आता अर्जुन म्हणतो मी जर कधी बसलो ना तर ते त्यांचं बोलणंच बंद होऊन जाईल बघ। तेव्हा आता सायली म्हणते नाही होणार, बसा तुम्ही। तेव्हा आता मुद्दाम सायली त्याला ढकलते, तर आता अर्जुन पूर्णाईकडे जाऊन बसतो। तर तसं अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही सुद्धा बसा की। तेव्हा सायली मनामध्ये विचार करते मी जर कधी बसले ना तर कल्पना आई उठून जातील, त्या काही बोलणार नाही काही नाही, सगळे आज मदर्स डे आहे, आज त्यांचा दिवस आहे, त्याच्यामुळे आज त्यांना त्यांचा दिवस घालवू द्या,
असं ती म्हणत असते. तर आता सायलीने अर्जुनला ढकललेलं असतं. मग आता परत अर्जुन तिला फोर्स करत असतो, बसा ना. तेव्हा आता सायली मुद्दाम नाटकं करत म्हणते, अहो मला आहे ना जरा मटकी भिजत घालायची आहे उद्यासाठी, मी किचनमध्ये जाते आणि काय आवरायचं आहे ते बघते मी. तेव्हा आता अर्जुन पूर्णाईकडे बसलेला असतो. तर पूर्णाईला म्हणतो, पूर्णाई काय ग, काय झालं, का नाही बोलत आहे, मला वाटलंच होतं तू माझ्याशी बोलणार नाही. तेव्हा आता काय झालं सांगा की. तेव्हा आता प्रताप अर्जुनला सांगतो की अरे पूर्णाईला आईस्क्रीम खायचं आहे, पण मग कल्पनाने थोडासाच दिला, त्यांना खाऊ दिला नाही, ते आईला खाऊ दिला नाही आईस्क्रीम, म्हणून पूर्ण आईला राग आलेला आहे. तर आता सायली हे सगळं ऐकत असते. सायलीने स्वतःहूनच आज मदर्स डेचं आईस्क्रीम बनवलेलं असतं आणि फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं. तर आता सायली आईस्क्रीम देण्यासाठीच किचनमध्ये गेलेली असते. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाई एवढंच न, मग तू टेन्शन कशाला घेते, पण तुझ्या तब्येतीची पण काळजी घ्यायला हवी की नाही, असं आता अर्जुन तिला सांगत असतो. पण पूर्णाई आता बोलायला लागते अर्जुनशी. तर आता इकडे दुसरीकडे अर्जुन म्हणतो, मम्मी बोल की काय झालं काय नाही. तेव्हा आता कल्पना काहीच बोलत नसते त्याच्याशी, त्याच्याकडे बघत असते. पण आता प्रताप बोलत असतो त्याच्याशी मध्ये मध्ये, त्याच्यामुळे अर्जुनचा आता छान गप्पा चालू असतात. तर आता इकडे सायली किचनमध्ये आलेली असते. सायली आता किचनमध्ये फ्रीजमधून आईस्क्रीम काढते, छान सुमनला दाखवते आणि म्हणते, हे बघा सुमनताई किती छान दिसतं आहे आईस्क्रीम, बघा किती छान बनवलं आहे मी. तेव्हा ती किचनमध्ये काढून एक एक आईस्क्रीम काढत असते. सायलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद झालेला असतो, कारण तिने कुल्फी छान बनवलेली असते. तर ती आता सगळ्यांसाठी हॉलमध्ये ती कुल्फी घेऊन येते सगळ्यांसाठी. तर आता सगळेच आश्चर्यचकित होतात. तर अर्जुनसुद्धा तिच्याकडे बघत असतो. अर्जुन म्हणतात, मिस सायली आईस्क्रीम. तर आता सायली म्हणते, हो आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना सध्या, त्याच्यामुळे मग मी म्हटलं सगळ्यांचीच इच्छा होते थंड खाण्याची, तर म्हटलं करून बघूया आपण, म्हणून मी आज आईस्क्रीम केलं आणि आज मदर्स डेसुद्धा होतं. तर आता सायली सगळ्यांना एक एक करून देत असते. सायली हे धरते, ट्रे धरते, तर अर्जुन सगळ्यांना देत असतो. तर मी कल्पना म्हणते, तुला समजत नाही का वातावरण कसं आहे, काय बादलं तर. तेव्हा आता सायली म्हणते, हे बघा आई बादणार नाही, कारण मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहे आणि मखाने टाकले आहे आणि गोडसाठी खजूर टाकले आहे, त्याच्यामुळे पूर्णाईंनी पण खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. तर आता अर्जुन एक एक करून सगळ्यांना देतो. तर आता अर्जुनसुद्धा घेतो. तेव्हा आता लगेच कल्पना म्हणते, अश्विन आणि प्रियाला बोलवायचं राहूनच गेलं, अश्विन आणि प्रिया. तर आता प्रताप म्हणतो, हो बोलवा की. मग आता अर्जुनला खूप राग येतो, पण मग आता प्रताप अश्विनला बोलवतो. तर अश्विन म्हणतो, काय तुम्ही एकटे कुल्फी खाताय, आईस्क्रीम खाताय आणि मला म्हणजे तुम्ही सुरुवातसुद्धा केली. तर मग आता प्रताप म्हणतो, हो अजून सुरुवात नाही केली, तुमच्यासाठीच तुमची वाट बघत होतो. तर आता त्या ठिकाणी प्रियासुद्धा येते. प्रियाला खूप हे वाटत असतं की काहीतरी आनंद झालेला आहे अर्जुन सायलीला, म्हणून इथे सगळे गप्पा मारत बसलेले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही काही नाही हे तिला दिसत असतं. अश्विन म्हणतो की प्रिया हे घे खुर्ची घे, बस तू खाली. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मला आहे ना नाही खायचं आहे, कारण प्रियाने मनात विचारच केलेला असतो की इथे बसले ना तरी माझ्या चेहऱ्यावरचा रंग पाहून अर्जुन आणि सायली ओळखून घेतील. काय आता अश्विन म्हणतो, घे ना बस ना थोड्या वेळ. त्या म्हणते, नाही अश्विन माझं हे ना बारीक बारीक पोटात दुखतंय, मी चालली रूममध्ये, तू ये नंतर. तर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन आता कोर्टामध्ये जायला निघालेला असतो. प्रिया त्याला टोकत म्हणत असते की एकही अर्जुन संधी सोडत नाही, आज तर पूर्ण माझं हे करणारच आहे, मला म्हणजे माझी तब्येतच बिघडणार आहे आज. तर आता कल्पना त्याच्याकडे रागामध्ये बघत असते. तर आता सायली म्हणते की, तेव्हा आता सायली लगेच म्हणते, म्हणजे तिच्या मनामध्ये आलेलं असतं की प्रिया या अर्जुनचं मन विचलित करते आहे. तर आता ती म्हणते, प्रिया अगं अर्जुन सुभेदारांचं मन एवढं विचलित करणं एवढं सोपं नाही आहे ग, असं ती म्हणत असते. तर प्रिया अर्जुन आणि सायलीकडे रागातच बघत असते, कारण प्रियाच्या मनात चालू असतं की अर्जुन आज कोर्टामध्ये चांगलाच बॉम्ब फोडणार आहे, ते तिला माहीत असतं. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.